विभागाकडे 105 कोटी रुपये काय केले त्याचं उत्तर द्या. विभागाकडे 105 कोटी रुपये काय केले त्याचं उत्तर द्यायचं. आता जे कृषी मंत्री महोदय येते 105 कोटी रुपये दिले ते पैसे कुठे गेले. विभागाकडे भंडार विकलं कोणी चालवलं घेतलं होतं. तुम्ही काय करा म्हणजे शेतकरी दाखवले का. विभागाकडे सर्व सन्माननीय सभासदांना विनंती आहे आपण कृपा करून आपलं जे काही सूचना आहे त्या 2 शब्दांमध्ये मांडा आणि विषय ही वार्षिक सर्वसाधारण सभा फक्त एका विषयासाठी आहे. आपण वेगळे पण या एका विषयावरती आपल्या बैठक आहे. या विषयावरती फक्त तुम्ही सूचना करा आणि त्यामध्ये काही सूचना असल्या तर मी राज्य सरकारकडे या ठिकाणी मांडतो आणि राज्य सरकारकडनं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला चांगला देऊ. माझं तुम्हाला आश्वासन आहे. हे बघा मी पहिल्या दिवसापासून मी या तुमच्या बँकेच्या स्थितीबाबत पहिल्या दिवसापासून मी एकरी 5 लाख रुपये एकरी म्हणून टाकलेले अशा पद्धतीने मी घोषणा केली त्या दिवसापासून लगेच 5 लाख रुपये त्याच्यावर मी जास्त दादांना विनंती केली आणि ही स्कीम योजना या ठिकाणी राबवली. त्यांना बदलीनं राबवायला हवी. आता याच्यामध्ये व्याजाचा जो प्रश्न आहे जो यांनी मांडला आहे प्रकाश मांडला आहे व्याजाची रक्कम त्यांचं जे म्हणणं आहे त्या संदर्भातली टेक्निकल अडचण अशी आहे की फक्त कुठल्याही एका बँकेच्या सभासदांना भागीदारांना बँक कर्ज या ठिकाणी व्याजाचं माफ करता येणार नाही. ही जर योजना लागू करायची असेल आपल्याला सवलत द्यायची असेल तर राज्यमधला शेतकऱ्यांना द्यावा लागेल किंवा या दुसऱ्या राज्यमधला कुठलाही शेतकऱ्याला कोर्टात गेला तर तो शासनावरती तासे होऊ शकतात. त्यामुळे ते टेक्निकल अडचण निर्माण झाली. म्हणून आता बाळासाहेबांनी काय सांगितलं तुम्हाला आनंद साहेबांनी की तुम्ही पैसे भरा सेक्रेटरीमध्ये ठेवा बँक चालू द्या. तुमचे पैसे कर्जमाफी झाली तर पैसे तुम्हाला पुराचा परत मिळणार आहे. जेवढे तुम्ही पैसे भरणार तेवढे पैसे तुमच्या तुम्हाला कृषी मंत्री पण सगळ्या शेतकऱ्यांच्या आशीर्वाद द्या. आम्ही सगळे शेतकरी तुमच्या बरोबर आहे. आम्हाला आहे विषय